सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या सर्पमित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकवस्तीतील सापांना सुरक्षितपणे पकडून जंगलात पुनर्वसित करणाऱ्या सर्व मित्रांना प्रमाणपत्र व टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले। शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे व युवा नेते अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। या प्रसंगी सर्पमित्र दीपक सोनवणे, सोनू बावेस्कर, अतुल कोतवाल, गोविंद शिंदे, संजय लावरे, किशोर आहिरे, मयूर सोनवणे, रोहित सातसे, अमोल गडाख व दिनेश कोराडे यांचा नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी व पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख करून देत अंधश्रद्धा दूर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले। वनपाल तुषार देसाई व वनरक्षक गोपाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। घरात किंवा शेतात साप आढळल्यास त्याला न मारता सर्पमित्र किंवा वन विभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वनरक्षक राठोड यांनी केले। यावेळी डॉक्टर अमृतसा पहिलवान, तेजस गायकवाड, प्राचार्य सोनवणे, एजाज शेख, अक्षय राजपूत, अरबाज शेख, बाल्या मामा व डॉक्टर भूषण शिणकर उपस्थित होते। प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी केले। येवल्या ठिकाणी नागपंचमीचा सण साजरा होत आहे। तसं येवल्यात सगळे सण जोरात साजरे होतात, अतिशय उत्साहाने साजरे होतात। आज या नागपंचमीच्या कार्यक्रमाच्या उत्साहाच्या निमित्ताने आज नागदेवतेची सर्वत्र पूजा केली जाते। त्या नागदेवताचं कुठंतरी सर्पाचं कुठंतरी रक्षण व्हावं, त्यांना सुद्धा एक जगण्याचा अधिकार आहे। त्यांच्याविषयी असलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि तसेच त्या सर्पांना पकडून कुठेही त्यांना इजा न होता त्यांची रक्षा करणारे आपले सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे, अशी एक कल्पना आपले शिवसेनेचे गटनेते गणेशभाऊ शिंदे यांना सुचली आणि एक आपण कार्यक्रम घ्यावा असं एक सर्व आमचे येवल्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असो, तसेच या येवले शहराचेच नव्हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आपले भुजबळ साहेब आत्ताच नवीनच आपल्याला यसगाव ते येवला पाणी पुरवठा योजनेचं अतिशय प्रयत्नपूर्वक ती योजना येवलेवासियांसाठी आणणारे आपले समीर भाऊ भुजबळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। सर्पमित्रांचा सत्कार यासाठी की कुठेतरी समाजात आपण मानव जात ही मनुष्य जात आपण जगत असताना आनंदाने गुण्यागोविंदाने राहत असताना आपण सर्व प्राणीमात्रांची सुद्धा सेवा केली पाहिजे आणि ती सेवा करीत असताना अंधश्रद्धा बी दूर झाली पाहिजे। त्या सर्पांना संरक्षण भेटलं पाहिजे, सर्वच प्राणीमात्रांना संरक्षण भेटलं पाहिजे। ते काम करत असताना हे सर्पमित्र आपल्या जीवावर उद्धार होऊन जीवाचे पर्वा न करता त्या सर्पांना पकडून आणि त्यांच्या जागेत जंगलात त्यांना सोडून देतात। त्या आज नागपंचमीच्या धर्तीवर त्या सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे आणि तो सत्कार या ठिकाणी आपले नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, PI साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी व सर्वांनी पुढाकार घेऊन आज आपल्या येवल्या शहरातील सर्व सर्पमित्रांचा सत्कार केला आणि त्यांच्या ऋणातून थोडं तरी आपल्याला मुक्त होता यावं आणि त्यांना कुठंतरी उत्साह यावा असं कार्य करताना त्यासाठी जो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तो अतिशय यशस्वी झाला आणि मुक्तानंद शाळेचे प्रिन्सिपाल प्राचार्य यांनी या कार्यक्रमाला आम्हाला मदत केली आणि शाळाचे ग्राउंड उपलब्ध करून दिले, त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। मुक्तानंद शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि वन विभागाच्या वतीने एक सूचना देतो सर्वांना की हे साप मारू नये। जर साप निघाला कुठं शेतामध्ये, घरामध्ये, कुठं बाहेर रस्त्यावर तर सर्पमित्रांना फोन करावा किंवा वन विभागांना 1926 या टोल फ्री नंबरवर फोन करावा, जेणेकरून सापांचा रेस्क्यू केला जाईल आणि सुरक्षित ठिकाणी सोडलं जाईल। आज नागपंचमीच्या उत्सवानिमित्त गणेश भाऊ शिंदे आणि अमोल भाऊ शिंदे आणि सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष तसेच येवला शहराचे PI वन खात्याचे वन अधिकारी या सर्वांनी मिळून आज सर्पमित्रांचा सन्मान केला। तसेच सर्पमित्रांना प्रमाणपत्र दिले आणि माझ्या अनुभवानुसार पहिल्यांदाच येवला तालुक्यात असा कार्यक्रम घडवला आणि मी अमोल शिंदे, गणेश भाऊ शिंदे यांचे आभार मानतो। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।